अरे भाई रेकॉर्ड का करतोय तू? माने मला झोपताना का बघायचंय तुला? हे बघा, खरा प्लॅन तर लडाखला जायचा होता, पण काही नालायक माणसांमुळं तो प्लॅन आम्हाला कॅन्सल करावा लागला. असो, काही हरकत नाही. पुढच्या वर्षी उत्तरेत जाता येईल. यावर्षी दक्षिण काबीज करूयात. बागरवाडीत घ्यायची का? हे आहे का ते काप तुझे? हा, घेऊ का मग यायची? घरी गेले ना? हो. मग हे आधी घरी केलंय बाई. हे आधी खाऊ. घरी केलेलं जरा आधी खाल्लं पाहिजे. चहा आहे का? कोल्हापुरात नाश्ता करायचा आहे, चहा आहे का? चला. भाई मला आता असं कळलं आमचं बॅलन्स ऑलरेडी मायनसमध्ये. नाही तो आता गेला असेल ना. आता मी 1000 टाकल्यावर अवेलेबल बॅलन्स 7 रुपये दाखवतो. आईच्या गावात केवढा मायनस मध्ये जातोय भाई एवढं कसं काय जातंय मायनस मध्ये? बरेच नसते. बहिणीने किती लिटर पेट्रोल टाकलंय? 45 लिटर पेट्रोल बसलंय आता. आणि आमचा कोकाडे म्हणत होता 15 लिटरची टाकी असेल की नाही. त्याला विचारलं मी 15ची तरी असेल ना बाबा. 15 कारण की स्विफ्टची तर असते. अरे भाई तुझी बी 25-30 असेल. 15 लिटर नंतर कोकाटी रीडिंग बघत होता, पेट्रोल बघत होता, रीडिंग बघत होता, पेट्रोल थांबते की नाही आजच्या दिवस? हे बघा हे बघा हे बघा हे बघा. अरे भाई सर दाखवता भाई काय क्वालिटी येते भाई. वा, स्टेबिलिटी पण भारी. आई कसला हाफ चड्डीत आलाय. भाई गॉगल मला काय नाही बदलायचं भाई. चांगली पॅन्ट आहे भाई, एवढी ही नाही. वर्क फ्रॉम कार. हे काय बरोबर नाही भाई. कसलं घाण अँगल येतोय. How was the sleep? Sorry. नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो बेळगावच्या दिशेने. महाराष्ट्र सोडून कर्नाटकात शिरताच रस्त्याची क्वालिटी जी रपक्यात बदलली आहे, असं वाटत होतं दुसऱ्या देशात आलो की काय. जंगलातून जाता जाता एक वानर आमच्या गाडीच्या टपावर येऊन बसलो. आम्ही त्याला हाकलण्याचा लय प्रयत्न केला, पण ती काय गेलंच नाही. अरे ह्यात काय दिसणार पण नाही. माकडाला घाबरून आज पाडला मी. हा माझं झालं मग तू. अरे भाई हे नव्हतं बोलायचं व्लॉग मध्ये. आखलीचा भाग नाही तुझा. अरे भाई मुतून झालं भाई. भाई मी गॉगल ठेवायला त्याला दाखव, त्याला दाखव. आलो. या जंगलातून गाडी चालवायला लई मजा आली बघा. जवळपास 100 किलोमीटरचा पट्टा या जंगलातूनच जातो. इथं मूड जरा चांगला फ्रेश झाला होता, पण पुढे गोकर्णमध्ये जाऊन ते मोरचे 12 वाजणार होते हे कोणाला माहीत होतं. आणि हे आलो आम्ही गोकर्णमध्ये. जागा तशी भारी आहे बरं का. आजूबाजूला पाणी आणि मधून रस्ता, हा सुंदर बीच, चकमक करणारं ऊन, आणि हे गवत कुठून आलं बे बीचवर, आणि ही बीचला बघून उड्या मारणारी पोरं. खरं सांगायचं झालं तर गोकर्ण आम्हाला एवढं काय पटलंच नाही. बीच तर खूपच घाण होतं, सगळीकडे नुसतं कचराच पडला होता. त्यात काय झालं, आम्ही जरा वाऱ्याला बसलो होतो आणि त्यात एका माणसानं आमच्या तोंडावर रेती टाकली. त्यानं मुद्दामून केला अशातला भाग नाही, पण तरी आधीच बीच बघून आमच्या मूडचे 12 वाजले होते. त्यात हा दुष्काळात 13वा महिना म्हणल्यासारखं झालं. म्हणलं चला भाई आपलं कोकणच बरं, 7-8 दिवस कोकणाची रोड ट्रिप करू आणि जाऊ घरी. पण म्हणलं नाही बाई, औराचा टिंब होईल. मग काय निघालं दुसऱ्या दिवशी कोळीकोडच्या दिशेने. हे बघून म्हणलं भाई लय मोठा प्रवास आहे अजून. रस्त्यातच जाता मुरुडेश्वर होतं. म्हणलं चला
भोले बाबाचं दर्शन घेऊन पुढे जाऊयात. एक माणसाचे इकडे 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 चल चल. मंदिर तर काय सुंदर होतं. मी तर पहिल्यांदाच असं मंदिर बघितलं असं. आपल्या महाराष्ट्रात अशी मंदिरं क्वचितच बघायला मिळतील, अशी म्हणजे अशा स्ट्रक्चरची. भाई तूच येतोय, मेन हिरो तूच वाटतोय. थँक्यू. पण का दिसतोय, पण टकला पण दिसतो. हा महाराज आहे का. समुद्रावर बसून आम्ही नाश्त्यावर जो ताव मारला आहे, उपीटच मागव, शिराच मागव, इडली, वडा, डोसा, उत्तप्पा, जे दिसत होतं ते मागवत होतो. साऊथ इंडियाची कोस्टल रोड ट्रिप एकदा तरी करा रे. हे बघा, एका साईडला नदी आणि एका साईडला समुद्र. भाई टाळ्या वाजवा भाई. अरे भाई 1 लाख 1 लाख झाले भाई. भाईच्या गाडीचे 1 लाख झाले. कॉंग्रॅच्युलेशन सुर्वे काका. किलोमीटर 1 लाख किलोमीटर झाले. मग अजून काय बनणार, लोक अर्थ घेणार आहेत भाई गाडीची किंमत. जाता जाता या हॉटेलात थांबलो. इथले मासे तर काय भारी होते. त्यांचा भात तर साबुदाणा एवढा जाड. तो वेटर नुसता काय काय वाढतच चालला होता. एक पदार्थ वाढला, दुसरा वाढला, तिसरा वाढला. अरे म्हणलं बाई थांब, त्या भातावर एक नाही 2-2 रश्शी. हाऊस इट. I liked it very much. तुला But- काहीतरी बोलला But कोझिकोड नंतर. but how The meal. how was the Yeah, the meal was fantastic. It was authentic, so I liked it. which fish did you I took prawns. I had prawns म्हणाला. I took prawns. किती घाण आहे. Sorry. मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेट केलं की असं. which fish did you have? I am not sure. They gave me some fish. We don't know the name for it. करीम. Again, I'm not sure what I had, but it was similar to pomfret. Pomfret. Then it would be populate only. And I had surmai, kingfish. तुम्ही नव्हतं भाई. It is called aboli. What? Aboli. बिल आहे ना तुझ्याकडे? आपण सर्च करू त्यात नाव इन मराठी. Yeah. So Yeah, Google Lens he is said helping us a lot. said nice try. Yes. Yes, and Google Lens is helping us a lot. काय म्हणला तो? Nice try. त्याने विचारलं ना. I asked येत जिल्ह्यानं. कुठला जिल्हा आहे? He said Kasargod. Kasargod. Okay. And then again he said something, which I think he said nice try. I'm recording in something, man. Why are you speaking in this language? सोबर लँग्वेज. येडा म्हणला म्हणतो. वेडा. I think they treat their guests nice. काल आपण उगाच गोकर्णलवाल्यांना शिव्या घातल्यात. उगाच नाही घातला पण ठीक आहे. आय अग्री. हे बॉटल अशी काय इथं बरं खाली? धरायला बरं वरती पडते. धरायला? नाही. They don't say goti, they say goli. See? Why are you laughing, guys? It's not appropriate. पिता काय नाही सगळं भरलंय. काय भरलंय? गळा. भरलंय म्हणजे दुखतंय घामानी. Why? मच्छा तर म्हणला माहिती शेवटला. मच्छा नाही म्हणला भाई. रेग्युलर माहिती थोडी आलाय. मच्छा दो.
वन मोर. अरे मी ते थॉर सारखं करत होतो. शेवटी 12 तासाच्या प्रवासानंतर आम्ही कोळीकोडमध्ये आलोच. इथे आल्यावर कळलं की कुठला तरी सण आहे आणि त्यामुळे सगळी दुकानं आणि हॉटेलं पण बंद आहे. घरापासून आम्ही फार 1000 किलोमीटर लांब होतो आणि त्यात 2 दिवस नुसता प्रवास झाला होता. पण आम्ही जरा चांगलीच रूम घेतली. आमचं असं ठरलं होतं की खाण्यावर जास्त खर्च करू आणि राहायचं जरा कॉम्प्रोमाइज करता येईल. पण ट्रिपच्या दुसऱ्याच दिवशी एवढी भारी ती रूम घेतली ज्या आईला कुठलीच ट्रिप प्लॅनिंगनुसार होत नाही वाटतं. असो. आज दिवस दुसरा आहे, डे 2. काल डे 1 होता. आणि काल 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 कुठे गेलो आपण? गोकर्णला गेलो आपण. म्हणजे आम्ही, तुम्ही नाही, तुम्ही घरीच बसा. आम्ही गोकर्णला गेलो होतो आणि तिथली हॉस्पिटेबिलिटी म्हणला होता मागाशी कोकटे. हॉस्पिटॅलिटी एवढी काय आवडली नाही आम्हाला. म्हणजे एवढं वेलकमिंग वातावरण नव्हतं तिथलं. काय माहीत, आम्ही ऑफ सीझन गेलो वाटतंय त्यामुळं असेल. पण ते जरा वेगळंच वाटत होतं, विचित्र. म्हणजे करमत नव्हतं पाहिजे. झालं होतं सगळं. आपलं कोकण ते आपलं कोकणच आहे असं वाटत होतं. हो, आम्ही तिकडे वेळासारखे बसूनच राहिलो. काल आम्ही 550 किलोमीटरचा प्रवास केला. पण आज आम्ही 450 किलोमीटरचा प्रवास केला, जो 550 किलोमीटरपेक्षा जास्त वाटला. आम्ही NH66चं खूप कौतुक करत येत होतो. त्यानेच धोका दिला. पर त्यांनीच आम्हाला खूप मोठा धोका दिला. नुसती कामं चालू होती. बाई खाल्लेले सगळे शेंगदाणे बाहेर काढे. बाई यांनी चिवडा मांडवला. बाई थांब. आज आम्ही कोझीकोडेमध्ये थांबलोय आणि एकदम चादरीत घुसून बसलोय आम्ही. एकदम भारी room आहे. कोझीकोडे नाही म्हणतात, कोळीकोड म्हणतात. कोण कोझीकोड पण म्हणतात. आज पण 12 तासाचा प्रवास झालाय. त्यात चांगल्या हायवेवर सुरवेने चालवली. फक्त सुरवेने चालवली. 3रा गिअर 4थ्या गिअरपर्यंत कोकटे जाऊ शकला आणि मी तर पहिल्या गिअरवरच अडकून होतो. मला ट्रॅफिकमध्येच दिली यांनी गाडी. यांनी चिवडा सांडवला ते नाही सांगत येत. बस नाही, एवढंच बोलायचं होतं. एवढंच. गुड नाईट. चला आता डायरेक्ट भेटूयात अलेप्पीमध्ये.